लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि सूर्यदेवता आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील 3 शहरामध्ये तापमान जे आहे ते 45 अंश सेल्सिअसच्या पार झालेलं आहे. तर दुसऱ्या 3 शहरांचा विचार केला तर 44 अंश सेल्सिअस पार झालेला आहे. इतर जिल्ह्यांचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की सर्वत्र 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद जे आहे ते झालेली आहे. वर्धा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांनी तर चांगलीच आघाडी घेतलेली आहे आणि या ठिकाणी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपूरमध्ये 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण जर सकाळपासूनच जर बघितलं तर सकाळीच आपण बघू शकतो की कडकडत्या उन्हाचा सामना नागपूरकरांना करावा लागत आहे. प्रशासनाकडून सुद्धा वारंवार सूचना दिल्या जात आहे की ही उष्माघाताचा बळी ठरू नये किंवा उष्माघाताचा शिकार होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासन वारंवार सूचना देते आहे की घराच्या बाहेर पडताना काम असेल तरच दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडा, उन्हापासून संरक्षण करा, पाणी जास्त प्या, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा दिल्या जात आहे. मात्र एकंदर तापमानाचा जर आपण विचार केला तर एप्रिलचा महिना सुरू आहे आणि एप्रिलच्या महिन्यामध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने नागपूरकर चांगलेच हैराण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि नागपूरकरांना या कडकडत्या उन्हाचा सामना रोज करावा लागतो आहे आणि नागपूरकर सुद्धा या अशा वातावरणामध्ये स्वतःचा उन्हापासून बचाव करताना दिसून येत आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.